एका व्यापाऱ्यावर लक्ष्मीजी नाराज होतात आणि म्हणतात, माझ्या ठिकाणी मोठं नुकसान येणार आहे. काही शेवटची इच्छा असेल तर मागू शकतोस. व्यापारी खूपच हुशार होता. तो म्हणतो, नुकसान येऊ दे आई, पण फक्त माझ्या परिवारामधील सगळेजण आनंदाने राहावे. लक्ष्मीजी हसतात आणि तथास्तु म्हणून निघून जातात. त्या व्यापाऱ्याला 4 सुना होत्या आणि एका दिवशी सगळ्यात लहान सून खिचडी बनवत असते. तेव्हा ते खिचडीमध्ये मीठ टाकून आपल्या दुसऱ्या कामामध्ये व्यस्त होते. मग तिथं दुसरी सून येते आणि खिचडीची टेस्ट न करता तिने सुद्धा खिचडीमध्ये मीठ टाकून दुसऱ्या कामामध्ये व्यस्त होते. मग असं करत करत बाकीच्या 2 सुना सुद्धा येतात आणि त्या खिचडीमध्ये मीठ टाकून जातात. त्या रात्री सगळ्यात आधी व्यापारी जेवण करायला बसतो आणि जसा पहिला घास खातो त्याला खूपच मीठ लागतं. मग तो लगेच समजतो की आता खूप मोठं नुकसान आलेलं आहे. मग तो काहीच न बोलता जेवण करून जातो. त्याच्यानंतर सगळ्यात मोठा मुलगा जसा पहिला घास खातो तर तो सगळ्यांना विचारतो, पप्पांनी जेवण केलं का? त्यांनी कोणाला काही बोलले का? तेव्हा बाकी सगळेजण म्हणतात, जेवण तर केले पण कोणालाच काहीच नाही बोलले. मग तो पण शांतपणे खिचडी खातो आणि निघून जातो. मग असं करत बाकी सगळेजण खिचडी खातात पण कोणाला पण काहीच बोलत नाहीत. आणि त्याच रात्री त्या व्यापारीच्या स्वप्नामध्ये नुकसान येतं आणि नुकसान हात जोडून म्हणतो, मी आता इथं थांबणार नाही, निघून जातो. तेव्हा व्यापारी विचारतो, कशामुळं? नुकसान म्हणाला, तुम्ही सगळेजण मिळून 1 किलो मीठ खाल्लात तरी सुद्धा कोणी सुद्धा कोणाला भांडलं नाही, रागावलं नाही. सगळेजण एकदम शांत होते. आणि ज्या परिवारामध्ये एवढं शांती आहे, एवढं प्रेम आहे, तर मी इथं कदापिच राहू शकणार नाही. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये चढ उतार, फायदा नुकसान ह्या गोष्टी तर राहणारच आहेत. पण ज्या परिवारामध्ये सगळेजण एकमेकांना समजून घेऊन प्रेमाने वागतात, लहानाचा आदर आहे आणि मोठ्यांना मोठेपण आहे, तर त्या घरामध्ये नुकसान कधीच कोणाचं काहीच बिघडू शकत नाही.